नमस्कार मित्रांनो, कसं काय? मी मिलिंद दुर्गोली तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो. आणि तर आजचा ब्लॉग बनवण्याचं कारण म्हणजे आम्ही चाललो आहे गोरखगड ट्रेक करण्यासाठी. आणि माझ्यासोबत आहेत संजोग, प्रथमेश, प्रशांत आणि चेतन. तर आम्ही आता आलो पेट्रोल पंपाजवळ. तिन्ही गाडीत पेट्रोल कमी आहे, त्यामुळे आम्ही आता पेट्रोल भरून घेतो. फायनली आम्ही गोरखगडाच्या प्रवेशद्वाराजवळ पोचलो आणि आता वाजलेत पण 4. तर भावांनो, आम्ही खूप लवकर पोचलो आहे. वाजलेत 4 आणि आम्हाला एवढ्या लवकर पण ट्रेक चालू नाही करायचा आहे. तर आम्ही थोडं विश्रांती घेतो आणि तेच शेकोटी पण पेटवतो, कारण थंडी पण खूप आहे. आता थोडी विश्रांती घेतल्यानंतर आम्ही ट्रेक लगेचच चालू करू, कारण की जेवढ्या लवकर जाऊ तेवढ्या लवकर आपल्याला वरती गडावर पोहोचता येईल आणि सूर्योदय पण आपल्याला भेटेल, चांगला बघता येईल आणि आपण लवकरात लवकर खाली उतरण्याचा पण प्रयत्न करू. सुरुवातीलाच आम्हाला नंदी महाराजांचं दर्शन झालं. इथे मंदिर आहे, त्यामुळे नंदी महाराज पण आहे तिथे. तर मित्रांनो बघा, 4 बाजूने किती अंधार आहे, खूप अंधार आहे. तरी आम्ही आता ट्रेकला सुरुवात केली आणि हीच खरी मजा असते अंधारातून ट्रॅक करण्याचा. आणि आमची ही पहिलीच वेळ आहे, त्यामुळे आम्ही काळजीने आणि खूप धाडस करून ट्रॅक करतो आहे रात्रीचा. आणि आम्ही 5च जण आहोत, त्यामुळे थोडी भीती पण वाटते, कारण की आजूबाजूला पूर्ण जंगल आहे आणि अंधार पण तेवढाच आहे. पण आम्ही बोलत बोलत एकमेकांशी गप्पा मारत मारत पुढे चाललो आहे. जाऊन यासाठीच केला होता अट्टहास आणि आज तो दिवस आला. किल्ल्यावर जाणारा मार्ग हा बघा. चाललो आम्ही कालुकातून टॉर्च लावून. म्हणून सांगतोय भावानो, मित्रांसोबतचे प्लॅन कॅन्सल करू नका. असे अनुभव फक्त केव्हा तरीच मिळणार आहे. एकदा का हे वय निघून गेलं की नंतरला पुन्हा तुम्ही इथे येऊ शकत नाही. भाई, आत्ताच्या पहिल्या स्पॅचला किती दम लागला आहे. काय स्पॅच आहे, पूर्णपणे दगडात आहे आणि चढाईवर आहे. पूर्णपणे क्लाइंब करत यायचं आहे. हे बघा तुम्ही भावा, जिरली सर्वांची जिरली. ढकलल कोण? मोबाईल दे. मोबाईल दादा, तुझा मोबाईल कशाला कोण? पाणी कुठे आहे? 2 पाय धर. माझा आता मुरून झालं, नाही 3 पाय धर. भाई, पूर्णपणे गोरखगडाच्या पायथ्याशी पूर्ण अंधारातून आम्ही ट्रेक करतोय आणि सर्वांना तर एवढा दम लागला आहे. भाई, पूर्ण स्पॅच हा क्लाइम्बिंग करतोय बेसपासून, गोरखगडाच्या गेटपासून ते आतापर्यंत पूर्ण क्लाइम्बिंग करत येतोय. आणि रूट तर असा आहे की म्हणजे हात टेकून टेकून चालावं लागते. आणि दोन तीन वेळा बसलो आम्ही. मित्रांनो, एवढे किल्ले केले म्हणजे हरिहर केला, कलावंतीदुर्ग केला, कळसूबाई केला, राजमाची पण केला, पण हा गोरखगड भाई ठिकाणच अलग आहे. त्या 4 किल्ल्यांपेक्षा गोरखगड खूप डिफिकल्ट वाटतोय, कारण आम्ही नाईटचा ट्रेक करतोय आणि चालत आलोय, त्यामुळे भीती तर काहीच वाटत नाही आहे. आम्ही 5च जण आहोत. रूटला पूर्णपणे 4 बाजूने अंधार पूर्ण. आणि अशा प्रकारे गोरखगडावर जाण्यासाठी
एक निशाण म्हणून तो बघ किल्ल्याकडे येणारा मार्ग दाखवलेला आहे. हा इथं बांधले. मित्रांनो आम्ही आता इथे कन्फ्यूज झाले, कारण किल्ल्याकडे जाणारा मार्ग असा स्ट्रेट दाखवला आहे, पण इथून सुद्धा मार्ग आहे, इथून पण वाट दाखवत आहे. त्यामुळे आम्ही कन्फ्यूज झालो आहे. पण कन्फ्यूज नाही होणार आम्ही मार्ग शोधत जाणार. सर्वांना तर वाटते की हाच रूट असणार, कारण की इकडेच बांध दाखवत आहे. आणि तिकडनी पण मार्ग असणार, पण तो शॉर्टकटवाला असणार. पण आपल्याला तिकडनी जायचं नाही आहे, आपल्याला ह्याच मार्गाने दाखवले, जिकडे निशाणे दाखवले तिकडेच जायचं आहे. अजूनपर्यंत पण सर्वजण कन्फ्यूज आहेत की कुठून जायचं कुठून नाही जायचं, कारण की हा रूट असा आहे की इकडे बघा सर्वीकडे म्हणजे पूर्ण ओपन आहे, आणि ते वाटर दिसत पण नाही कुठून जायचं आहे आणि कुठून नाही जायचं आहे. भाई एवढे एक्सपिरियन्स घेऊन थोडा तरी अनुभव आला आहे की कुठून आता नाईटचा फर्स्ट टाईम ट्रेक करतोय, पण एवढे एक्सपिरियन्स केले ट्रेकचे, त्यामुळे रूट कुठून कुठे आहे तो समजला. नाही हा वरती चाललाय रे. वर आहे ट्रॅक. शक्यतो आपण आणि हीच वाट असण्याची शक्यता आहे, कारण की इथे जास्त रहदारीचा पायवाटा दिसतंय सर्वांच्या. पण आता पण आम्ही कन्फ्यूज आहोत की कुठे जायचं आणि कुठे नाही जायचं. जिथे जागा भेटेल इथे बोलतात रे. पूर्णपणे दगडाचाच पॅच आहे, आणि ह्या पूर्णपणे वरती चढत जातोय. आणि आम्ही संजोग, मी आणि चेतन मार्ग शोधण्यासाठी आम्ही वरती जातोय. मार्ग सापडतोय काय तो बघतोय आम्ही. पण हा तर पूर्ण गडाचा घेऱ्याचा बेस दिसतोय. हा बेस नंतर भावांनो, आता आपल्याला वाट भेटले. आपण खूप फिरल्यानंतर इकडे तिकडे फिरल्यानंतर बघितलं, त्यानंतर आम्ही गडाच्या घेऱ्याच्या पायथ्याशी पण गेलो, पण तिथून पूर्णपणे क्लाइम्बिंगचा रूट होता. पण आता आम्हाला वाटही भेटले, आणि इथे हे बघा बोर्ड पण लावलेलं आहे, गोरखगड. भावांनो, यासाठीच केला होता 8 तास, आणि आता आम्ही आलोय गोरखगडाच्या जवळ. उत्सुकता एवढी वाढली की आता गोरखगड क्लाइम्ब करायचा आहे, म्हणजे दुसराच पॅच, त्याच्यानंतरचा तिसराच पॅच असणार आहे गोरखगडच्या टॉपला जाण्याचा. आणि गोरखगडच्या टॉपवरून आम्ही सनराईज बघणार आहोत. भावांनो, असं धाडस कधीतरी तुमच्या आयुष्यात एकदा तरी करून बघा. हे आयुष्य पुन्हा नाही संधी देणार तुम्हाला, एकदाच येणार आहे हे आयुष्य. त्यामुळे आता जे वय आहे ते जगून घ्या. एकदा का हे वय निघून गेलं की पुन्हा तुम्हाला हे क्षण जगता नाही येणार आहेत. भावांनो, हा असा खतरनाक स्पॅच आहे, आणि या स्पॅचमधून व्हिडिओ करताना पण डिफिकल्ट आहे, परंतु मी तरी पण रिस्क घेतोय तुम्हाला दाखवण्यासाठी. कारण की तुम्ही पण या इथे मनसोक्त जगून घ्या. त्याला वरती चालला काय समजेना भाई हा पूर्णपणे स्पॅच असा आहे की इथे काही ब्लॉगिंग करू शकत नाही, तरी पण मी व्हिडिओ शूट करतोय तुम्हाला दाखवण्यासाठी. मला वाटत होतं कारण की भावांनो, तुम्ही पण हिम्मत करा असं कुठेतरी हार्ड ट्रेक करण्यासाठी. हार्ड ट्रेक नका करू, किमान तुम्ही घरातून बाहेर पडा, एक छोटासा तरी ट्रॅक करा मंथमधून एकदा तरी.
खाली बघ. अति शहाणपणा नकोय मला, अति शहाणपणा नकोय. तुम्ही फक्त चालत या फक्त बस. गाईज लुक इट दिस, टार्गेट इज हिअर. आपल्याला इथूनच वरती जायचं आहे असं तर वाटतंय, पण आपल्याला अजून संजोग आणि प्रशांत कुठे गेलाय ते माहीत नाही. दादा भाई तुम्ही रूट बघा, रूट बघा. भाईने एकदम तातडीन चढलेला त्या सिड्या बघण्यासाठी. तो तिथं रस्ता आपला आहे. भावांनो रूट बघा. मित्रांनो आपल्याला ह्या स्पॅचने जायचे. आपण उगाच तिकडे गेलो कारण की अंधार होता पूर्णपणे, त्यामुळे आपल्याला काही समजलं नाही. पण आपल्याला इथून वरती जायचं आहे. त्यानंतर आपण गोरखगडाच्या पायथ्याशी जाऊ. मग तिथून मग आपण क्लाइंब करू, थोडा वेळ विश्रांती घेऊ. त्यानंतर क्लाइंब करू. थोडं उजाडले की मग सूर्योदय झाला की आपण तिथून काही शॉट वगैरे घेऊ, शूट करू. थोडंफार जेवढं आपल्याला शक्य होणार आहे तेवढं आपण शूट करणार आहोत आणि तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे नवीन वर्ष चालू झालं आहे. आजचा 4था दिवस आहे नवीन वर्षाचा आणि नवीन वर्षाची नवीन सुरुवात करतो मी. म्हणजे माझा हा पहिलाच व्हिडिओ आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर. तर तुम्ही भरभरून प्रेम द्या, फुल इज्जत द्या, लाईक करा आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भावांनो पहिल्याच व्हिडिओमध्ये फुल कॉन्फिडन्स. आणि आपण आता गोरखगडाच्या पायथ्याशी आहोत. चाललो वाटतं मी. मित्रांनो आता तर खऱ्या ट्रॅकला सुरुवात झाली आहे आणि हा पूर्णपणे पॅक्ड कातलाचा आहे आणि आपल्याला हळूहळू चढत वरती जायचं आहे. छोटी जरी घाई झाली की थेट स्वर्गात. आपल्याला काळजी घेऊनच पूर्णपणे इथे क्लाइंब करायचे. पूर्णपणे बघा हा गड कसा आहे. यासाठीच आम्ही हा म्हणजे रिस्की ट्रेक करण्यासाठीच एवढे दिवस आतुरतेने वाट बघत होतो. कारण असे खूप ट्रेक केले. हरिहर केला, कलावंतीन केला, राजमाची केला, कळसुबाई केला. बट हा थोडा तरी पण इझी आहे थोडाफार. कारण की कलावंतीन दुर्ग हा तर ह्याच्यापेक्षा डिफिकल्ट होता. पूर्णपणे स्ट्रेट होता आणि हरिहर तर स्ट्रेट होता 90 अंशमध्ये. आपण बोलतो की महाराष्ट्रातील सर्वात हार्ड ट्रेक आहे, पण हार्ड असं काय नाही. फक्त तिथे तुम्ही काळजीपूर्वक जाल कारण की तिथे प्रत्येक पायरीवर पॅच असतो. तर मित्रांनो नवीन वर्षाचा आज 4था दिवस आणि आमचाही नवीन वर्षाचा हा पहिलाच ट्रेक आहे. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे नवीन वर्षाची एक नवीन सुरुवात म्हणून मी आज केले ती म्हणजे व्लॉगिंग स्टार्ट केले. आणि हा माझा पहिलाच व्हिडिओ आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर. त्यामुळे भरभरून प्रेम द्या, खूप इज्जत द्या आणि लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. असेच नवनवीन व्हिडिओ येत राहतील. असेच एक्सप्लोर वगैरे कधी सह्याद्रीमध्ये एक्सप्लोर करणार आम्ही, तर त्याचे व्हिडिओज येत राहतील. किंवा डेली ट्रॅव्हलिंगचे, कुठे ट्रॅव्हलिंगचे वगैरे मिनी व्लॉग्स वगैरे ते अपलोड करतच राहीन मी. महत्त्वाची गोष्ट म्हणजे माझ्या या पहिल्याच व्हिडिओमधून मला एवढा कॉन्फिडन्स आला आहे की आपण असेच आपला पहिलाच व्लॉग आहे त्यामुळे आपण थोडंफार चुकतो आहे कुठेतरी असं वाटतं आहे. पण थोडा कॉन्फिडन्स तर आला की याच्यानंतर पण आपण चांगल्या प्रकारे व्लॉगिंग करू शकतो. पहिला व्हिडिओ हा व्हायरल नाही जाणार, व्ह्यूज कमी येतील. दुसऱ्या व्हिडिओला व्ह्यूज कमी येतील, तिसऱ्या पण व्हिडिओला व्ह्यूज कमी येतील. असं बोलतो मला 10 व्हिडिओजला 20 व्ह्यूज कमी येतील. पण आपण खचून नाही जायचा. त्यानंतर आपण नवीन सुरुवात करायची, नवीन कंटेंट आणण्याचा प्रयत्न करायचा व्हिडिओमध्ये आणि त्यातून काहीतरी आपण कुठेतरी पुढे जाण्याचा प्रयत्न करायचा. त्यामुळे मित्रांनो कॅमेरा घ्या हातात, कोणाला लाजू नका, लोकांना पण लाजू नका. तुम्हाला जे वाटते ते कॅमेऱ्यासमोर बोला
आणि व्हिडिओ शूट करा. भावांनो, तुम्ही या सह्याद्रीमध्ये येऊन बघा तुम्हाला कसा सह्याद्री वाटतो ते. आणि खरंच तुम्ही व्हिडिओमध्ये बघता त्यापेक्षा अतिशय सुंदर आहे हा सह्याद्री. आणि तुम्ही इथे आल्यावरच तुम्हाला त्याचं खरं दृश्य कळेल. स्वर्गापेक्षा पण सुंदर असा आपला हा सह्याद्री. खरंच खूप भारी वाटतं. आणि मेन गोष्ट म्हणजे इथे आल्यानंतर आपल्याला काहीच भय नसतं की आपण कुठे हे होते. आपण एकदम पूर्णपणे सह्याद्रीमध्ये गुंतून जातो. आणि आपण चढायला कधी चढतो, आपण कधी चालतो हे पण आपल्या लक्षात नसतं. भावानं सर्वात डिफिकल्ट स्पॅच हा आहे. लेट्स कम. वरती गेल प्रशांत. भरपूर वरती गेलाय. आणि हा गोरखगडाचा मुख्य दरवाजा. तर हा आहे शंकराच्या पिंडीच्या आकाराचा असलेला एक सुलका. आणि इथेच वरती टॉप पण आहे. आपल्याला इथे वरती जायचं आहे. आणि या समोर दिसतोय तो मच्छिंद्रगड. ओके. गोरखगड आणि मच्छिंद्रगड यांचे जीवाभावाचे नाते आहे. जवळ आहे ते दोघं बी. अजून एक टाकी, त्यात सुद्धा पाणी आहे. ते पिण्यायोग्य आहे असे तर वाटत नाही, कारण की खूप दूषित असे वाटते. आता आपण गोरखगडाच्या मध्यम भागी आहोत. आता आपण चाललोय गोरखगडाच्या टॉपला. आणि थोडा सूर्य पण वरती येतोय. गोरखगडाच्या टॉपवरून पूर्णपणे सूर्य दिसेल आपल्याला. तर आपण टॉपवर जातोय. गोरखगडाच्या टॉपचा हा मार्ग आहे. आणि हा अतिशय पूर्णपणे डिफिकल्ट असा आहे. म्हणजे गोरखगडाचा एवढेच पॅच गेले, पण हा पूर्णपणे डिफिकल्ट आहे, कारण की इथे सीडी पण लावलेली आहे. भाई इथपर्यंत आलोय तर आता आपल्याला टॉपला पण जायचंच आहे. आता पूर्ण तर गेलाय वरती. आता मी पण ट्राय करतोय जाण्याचा. आणि हे भावांनो यासाठीच केला होता अट्टास. म्हणजेच आता गोरखगडाच्या टोपला आम्ही आलो. आणि आता थोडा सनराईज पण होतोय. मित्रांनो, गोरखगडावरचा एवढा आम्ही वरतीपर्यंत आलो. आणि पूर्णपणे डिफिकल्ट ट्रॅक, स्पॅच डिफिकल्ट असा, सर्वात डिफिकल्ट असा हा स्पॅच. रिक्स आहे तो बायको फिक्स आहे. आणि मित्रांनो, गोरखगडावरचा सर्वात हार्ड स्पॅच म्हणजे हा पूर्णपणे युटर्न आहे. मित्रांनो, माझ्या आयुष्यातील सर्वात हार्ड ट्रॅक म्हणजे गोरखगड. भावांनो, फायनली गोरखगडाच्या टॉपला आलो आम्ही. आणि आता खूप आनंद होतोय. खरंच खूप आनंद होतोय. एवढा खतरनाक ट्रॅक, एवढे हरिहर केला, राजमाची केला, कळसुबाई केला, कलावंतीन दुर्ग केला. कलावंतीन दुर्गसारखा असा 360 मध्ये असणारा तो पण केला. पण त्याच्यापेक्षा हा ट्रॅक तर हा गोरखगडच वाटला, कारण की इथे स्टेप जो असे आहेत की युटर्न वगैरे आहे. तिथे सांभाळून जावं लागतं. भावांनो, आता गोरखगडाच्या टॉपला जाऊन आम्ही आता रिटर्न फिरलोय. खूप म्हणजे आता आम्हाला सर्वांनाच एवढा आनंद झालाय की खूप आनंद झालाय. भावांनो, आता आम्ही गोरखगडाच्या टॉपवरून रिटर्न फिरलोय. आणि आता रिटर्न जाण्याच्या मार्गावर आम्ही मार्गस्थ होतोय. आता गोरखगडाच्या टॉपवर जाऊन रिटर्न परत गोरखगडाच्या प्रवेशद्वाराजवळ आलोय. मी आता ब्लॉग पूर्णपणे एंड करतोय.